की शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उपमुख्य देत नाहीयेत। आपल्या मुख्य नेत्यांनी सांगितलं आहे की घराघरात शिवसेने तर नक्कीच या ठिकाणी कमी पडत आहे। ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी नाही आहेत त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या समस्या असतील, आपल्या गावातल्या काही रस्ते असतील, गटारी असतील, ड्रेनेज लाईन असतील, अशा ठाणे जिल्हा भिवंडी लोकसभेचे निरीक्षक म्हणून लोकसभेमध्ये आपल्या समस्यासाठी, आपल्या प्रश्नाच्या वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी नक्की झुंजला असता। अब शिवसेना के पदाधिकारी का दिल में है एक नायक जोर की विरोधी पार्टी के बाजूने उपस्थित असलेल्या अगदी काही क्षणांमध्ये ज्यांचा अनुभवी संघर्ष गाथेचा आणि शिवसैनिकांसाठीचा अनमोल मार्ग महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार मंत्री आमदार बरेचसे गोगाले या विसर साहेबांनी ते पाठवलंय, आपणही तेवढ्या दिवसात दाखवलं पाहिजे। आपापल्या विभागामध्ये असलेल्या आपल्या पक्षी ताकद आपापल्या सगळी सुविधा ही 24 तास विनामूल्य एकही रुपया न घेता कोणत्याही काय बोलणार नाही, एवढंच सांगेल की सरफरोशी की तमन्ना अब शिवसेना के पदाधिकारी का दिल में है। प्रकाश पाटील साहेबांनी मला सांगितलंय सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवसेना सदस्य नोंदणीचा मुद्दा उद्योग मंत्री नाथा उदयजी सामंत साहेबांना लोकसभेमध्ये आपल्या समस्यासाठी, आपल्या प्रश्नाच्या वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी नक्की झुंजला असता। अब शिवसेना के पदाधिकारी का दिल में है एक नायक जोर की विरोधी पार्टी के बाजू में। त्यामुळे आपण सर्व एकत्र असल्यानंतर आपल्याला हरवण्याची। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये मोठे भाव आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण परिस्थिती वस्तुस्थिती पाहता, ठीक आहे, प्रत्येकजण आपापलं मनोगत व्यक्त करू शकतो, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण आहे। आम्ही आमच्या नेत्यांवरती सोपवलेला नेते जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो, हे तुम्हाला माहिती आहे। परंतु ठाणे जिल्हा हा गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला हे कोणाला नाकारता येत नाही आहे, येणार पण नाही आहे। आणि ह्याची परिस्थिती आपण पाहिलेल्या आहेत। इथले जे काय खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, महापौर असतील, हे कुठल्या पक्षाचे आहेत, काय आहेत, जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत। त्याप्रमाणे जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाऊन आम्ही पुढची लढाई लढणार आहोत। एकूणच जर आपण पाहिलं तर आज भिवंडी तालुक्यातल्या सर्वच रस्त्यांवर श्रमजीवी संघटनेने आंदोलन सुरू केलेले, रास्ता रोको हे सकाळपासून सुरू झालेलं आंदोलन आजही सुरू आहे। भिवंडी वाडा मनोर रस्त्यावरती जे आंदोलन सुरू आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मागणी प्रमुख जी आहे की त्या ठिकाणीच्या ठेकेदारांवरती विधान परिषदेमध्ये घोषणा झालेली होती की ब्लॅकलिस्ट केलं जाणार। 19 महिन्यानंतर सुद्धा त्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेलेलं नाही आणि त्यांनाच आता आपण आपल्या पक्षात घेऊन उपनेता केलेलं आहे। प्रश्न असा आहे, राजकारण आहे, राजकारणामध्ये कधी कुठं कसं वळण गेलं हे सांगू शकत नाही आहे। परंतु जे रस्ते खड्डेबाई झालेले आहेत, कालच मीटिंग आमचे नेते, उपनेते, आमदार, आमचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख यांची मीटिंग कलेक्टर साहेबांबरोबर झाली आणि त्याचं जिवंत उदाहरण की ज्या आमच्या पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिला ती ॲम्ब्युलन्स आत्ता तिथं हजर आहे आणि तिचं आत्ता आम्ही उद्घाटन करतोय। पण जे खड्डे पडलेले ते खड्डे भरून देण्याची जबाबदारी आमची शासनाची आहे, ते आम्ही घेतो आणि ते खड्डे मुक्त करण्याचं काम आमच्या माध्यमातून करायचं आम्ही प्रयत्न करतो। 22 पासून आतापर्यंत 4 वर्षामध्ये 75 मृत्यू भिवंडी वाडा या दरम्यान झालेले आहेत। ही नोंद 3 ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये नमूद आहे आणि असं असताना 4 वर्षांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरती 150 कोटीहून अधिक खर्च फक्त रस्ते दुरुस्तीसाठी केलेला आहे। याबाबत सगळ्यांमध्ये संताप आहे आणि त्यामुळेच आजच्या अपघात वाड्यास भागातून येणारे कार्यकर्ते सुद्धा कमी प्रमाणात अपघात हा सगळ्याच खड्ड्यांमुळेच होतो अशातला भाग नाही आहे। कधी कधी ड्रायव्हरांची फास्ट ड्रायव्हिंग करणं किंवा एखादी रात्री अपरात्री झोप नाही मिळाली त्याच्यातनं अपघात होणं, खड्ड्यामुळे किती अपघात झालेले त्याची मागणी काल प्रकाश भाऊ आणि बाकीच्या मंडळींनी केलेली आहे आणि त्याची भरपाई काय करायची आहे तेही ठरलेलं आहे। परंतु शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे उद्यापासून जर कोणाचा काय अपघात झाला त्याला तात्काळ तिथल्या तिथे जे काय आरोग्य सेवा करून देण्याचं काम आमच्या शिवसेना संघटनेच्या माध्यमातून प्रकाश भाऊ त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे। परंतु तुमचं जे काय म्हणणं आहे हे रास्ता असू शकतं, 75 अपघात जे काय झालेले आहेत त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत तर त्यांची भरपाई
जी काय मागण्याचं काम आमच्या सेनेच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्ही विचार करू आणि त्या मृत कुटुंबांना काय मदत करतील ते आम्ही. आपण या ठिकाणी येऊ शकणार परंतु ते आंदोलकांना भेटायला जाऊ शकणार नाही काय सांगणार? आता मी इथं आल्यानंतर तुम्ही आता सांगताय तेव्हा मला माहिती आहे आम्हाला भेटायला जायला काय अडचण होऊ शकत नाही आहे, परंतु आम्हाला त्याची कल्पनाच नाही. कारण आम्ही आजचे हा पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जी जबाबदारी आमच्यावर दिली होती ती आता जर तसे काय अडचण असेल तर आम्ही भेटायला जाऊ शकतो ना. ठीक आहे ना. आता मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि त्याच्यावरती जे काय शिंदे साहेबांनाही फोन करतो, आमच्या नेते मंडळींना सगळ्यांना. हे बघा गरिबाचा दृष्टिकोन समोर ठेवून साहेब काम करतात हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यांचेच सगळे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी काम करतो. तेव्हा अशा काय ह्याला पळून जाणारे आम्ही काय कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही याला सामोरं जाऊ शकतो. तुम्ही त्याची काळजी करायचं कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्याच माध्यमातून मी आणि भरतशेठ गोगावले शिवसेना पक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा वाढावा यासाठी इथं आम्ही आलेलो होतो. कुठचा पक्ष मोठा आहे कुठचा पक्ष मोठा नाही याच्यापेक्षा आमची महायुती आहे आणि महायुतीच्या माध्यमातून सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकाव्या असं आमचं सगळ्यांचं मत आहे. पण तरी देखील स्वतःचा पक्ष देखील मजबूत असला पाहिजे, मजबूत केला पाहिजे या भावनेतनं आज या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. आणि मला असं वाटतं एक व्यवसाय आणि पद किंवा व्यक्ती याची सांगड होता कामा नये असं माझं मत आहे. व्यवसाय हा व्यवसाय असतो. मी देखील व्यवसाय करतो, अनेक लोक व्यवसाय करतात, त्याच्यामध्ये चढ उतार येत असतात. परंतु त्याच्यामध्ये व्यक्तीला घेऊन त्याला क्लीन चिट देण्यासाठी पक्षामध्ये घेतला आहे असं जर काय असेल तर ते फार चुकीचं आहे. जर काय चुका झाल्या असतील नसतील ते बघणारी यंत्रणा देखील शासनाकडे आहे आणि ट्रॅफिक जॅमचा जो विषय आहे 6 लेनचा तो पूल देखील व्हायचा आहे. त्या पुलावर देखील मी आता थांबलेलो होतो. त्याच्यामुळे दादा भुसे साहेब देखील MSRDCचे मंत्री असताना त्यांनी देखील चांगल्या पद्धतीचं काम केलंय आणि आता तर स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक वेळा याच्या बैठका लावलेल्या आहेत. आमचे सगळे आमदार महोदय त्याचा पाठपुरावा करतायत. काही कालावधीतच हा 6 लेन रस्ता पूर्ण होईल. त्या पद्धतीने भिवंडी वाडा कोट्यवधी रुपये खर्च करून आमदारांना तिथे खड्डे भरायला उभं राहावं लागतं, त्यांना स्वतः खड्डा भरावा लागतो. मी साहेब तेच सांगितलं की MSRDCचे सगळी जबाबदारी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळं तुमची जी मनातली इच्छा आहे लवकरात लवकर पूर्ण होईल.